सूत्रांची अशी माहिती आहे की राज्यसभेच्या या निवडणुकीमध्ये भाजप कदाचित धक्कातंत्र देऊ शकतं, म्हणजे तशी तयारी पूर्ण झाली. भाजपचे राज्यसभेचे उमेदवार चारही नवीन चेहरे असू शकतात, तशी शक्यता वर्तवण्यात येते. रामदास आठवलेंना ही पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसते. भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्याऐवजी नवीन नेत्यांना संधी देण्याची शक्यता. आज रात्रीपर्यंत भाजप राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये विनोद तावडे, प्रीतम मुंडे यांच्यासारखे काही नवीन चेहरे राज्यसभेची उमेदवारी त्यांना मिळू शकते. त्यासाठी संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे. आता राज्यसभेची उमेदवारी मिळावी यासाठी काल रात्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता आठवले पुन्हा एकदा राज्यसभेसाठी आग्रही आहेत, पण अद्यापही नाव निश्चित नाहीये, त्यामुळे ही भेट असल्याचं समजतंय. पुन्हा एकदा जोडले जाणार आहोत सागर कुलकर्णी, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सागर, भाजप यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकतं राज्यसभेसाठी असं वाटतंय, काय अपडेट्स? सौरभ, यावेळेस भाजपने पूर्व त्यांचे जे विद्यमान राज्यसभेचे सदस्य ज्यांची टर्म संपती आहे अशांना परत एकदा संधी देण्याची शक्यता जवळपास मावळताना दिसून येते. विशेष म्हणजे यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आहेत. रामदास आठवले हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभा सदस्य होते आणि जवळपास 2 टर्म झालं ते केंद्रात मंत्रिपदसुद्धा घेत आहेत. आत्ता यावेळेस भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्लीतूनच थेट मेसेज धाडल्याचं समजतं की ज्यामध्ये रामदास आठवलेंना राज्यामध्ये येण्याच्या सूचना केल्या जात आहेत आणि तशा स्वरूपाची विनंती देखील केली जाते. मात्र रामदास आठवलेंना परत एकदा केंद्रात जायचं आहे, राज्यसभेची संधी मिळावी अशी अपेक्षा ते वारंवार व्यक्त करत आहेत. काल देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती उपलब्ध होती. अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये रामदास आठवले यांना संधी मिळण्याची शक्यता जवळपास कमी असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी भाजपमध्ये नेत्यांनी दिलेली आहे. दुसरीकडे विनोद तावडे हे नव्यानं पहिल्यांदा राज्यसभेला जातील असं एक चर्चा खूप जोरदार सुरू आहे. दुसरीकडे प्रीतम मुंडे यांना सुद्धा कदाचित संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचंसुद्धा नाव खूप चर्चेत आहे. उर्वरित नावं मात्र अचानक वेगळीच जे असतील, जे पहिले नव्यानं संधी दिली जाईल असं म्हटलं जातं. कारण की राज्यसभेसाठी भाजप यावेळेस काही सामाजिक भान राखून तिथले सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचवेळी नवीन चेहरा जो आहे तो देण्याचा प्रयत्न करेल. शरद पवारांसारखा नेता जर राज्यसभेला महाविकास आघाडीकडनं उमेदवार नसेल तर भाजप 5वा सुद्धा उमेदवार टाकेल आणि एक वेगळ्या स्वरूपाचं धक्कातंत्र देईल असं म्हटलं जातं. आज राज्यसभेची उमेदवारांची यादी भाजपाची रात्री येण्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. यामध्ये नवीन नावं देत भाजप धक्कातंत्र द्यायच्या जोरदार तयारीत असल्याची माहिती NDTVच्या हाती आलेली आहे. निश्चितच सागर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. आणि या संदर्भात आठवलेंशी सुद्धा आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांना काही प्रश्न विचारले, मात्र त्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये.